येतोय थोडीशी विश्रांती आणि ओव्हर टू कॉम बॉक्स मिस्टर तुषार सोनावणेकडे जाऊया. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. हॅलो माईक चेक. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत युनायटेड यूथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा अर्थातच VK ट्रॉफी 2026. मॅचला दिली आहे सुरुवात. अगदी आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक वाईड इस्ट लॉंग ऑफला तैनात आहेत. चांगली फिल्डिंग फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाईल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात. त्यामध्ये 5च्या घरामध्ये आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं या दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला पडते P1चं फुलटस बॉल. यावेळेला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर मध्ये अगदी बॉल अडवला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. खूप चांगलं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकर्षित करणे प्रिंटेड टी शर्ट देखील याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. क्लीन बोल्ट, दांडी गुल, मिडल स्टिक दाखवली आणि मिडल स्टिक वाकवली. विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच मिया 11 विकेट जाईल आणि परतावा लागेल हसन. बॅक टू दी पवेलियन गॉन. पहिला धक्का लागला 5व्या बॉल मध्ये. षटक क्रमांक पहिला विवेक याला आपण बघताय. 6 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 रन संख्या पर जरूर आप देख सकते हो. शेवटचा ती बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आता वेगाने मला फिरोज आहेत. चांगली फिल्डिंग, ग्रेट फिल्डिंग फिरोजच्या माध्यमातून केली जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती मिळेल धाव. एक पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये मिया 11 या संघाची धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद 7 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. आता षटक क्रमांक झाली आहे दुसऱ्याला सुरुवात आणि षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज तयार झालेत. अर्थातच रिंटू
यांना आपण बघत आहोत बॉलिंग ट्रॅक वरती. तर जास्तचा वेळ खर्च होणार नाही. पंच आपण वारंवार फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण सांगायचं आहे, यस फिल्डिंग करणारी टीम 25 मिनट में 5 ओव्हर कंप्लीट करना है. 25 मिनिटात 5 षटकं कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत. चला विकेट किपर प्लीज लक्ष ठेवा मित्रांनो, कारण की आपली स्पर्धा आहे आणि त्याच व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होतील याची दखल तर आपण प्रत्येकाने घ्या. पडल्यानंतर चाललंय सर विकेट किपरच्या हातामध्ये, अगदी पडल्यानंतर थोडासा का होईना आतमध्ये बॉल वळालाय आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता ही मात्र केली जाते. टीमची टोटल धावफटकावरती स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते, अगदी स्थिरवली जाईल ती म्हणजे 7च्या घरामध्ये गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा कमी बनतायत. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टॅमिक स्टोका या मॅचची महत्वपूर्ण विकेट, गोल्डन विकेट मित्र म्हणेन परतावं लागेल. तोफिक बाग टू आउट, तोफिकच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू टू से फैजान आलेत मैदानाच्या आतमध्ये. गेल्या मॅच मध्ये फैजानने इम्पॅक्टफुल कामगिरी केली होती, धावा बनवल्या त्या. आता या मॅच मध्ये त्याला धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले. रिंटूचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आली आहे विकेट. आता नवीन फलंदाज आले स्ट्राईक एंड वरती. फुल करण्याचा प्रयत्न यष्टरक्षक बीट झाले, पुन्हा एकदा बॉल मागे निघून जाईल. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली लाईन आणि चांगली लेंथ या मैदानावरती खूप काही सांगून जाते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफटकावरती 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला पडतो. एक्स्ट्रा कव्हरच्या आता क्षेत्ररक्षक पुढे येतील. याबरोबर फक्त आणि फक्त एकच धाव. सिमेंट कॉन्क्रीटची विकेट आहे आणि या सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर एक नेहमीच पाहायला मिळालं, जेवढा टप्पा पडतो बॉल हा वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये जातो. टप्पा वेगवान आपल्याला पाहायला मिळाला आणि गुडलेंचा जर वापर केला ना तर सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवरती अगदी वेगाने बॉल जातात. पुढचा बॉल. चला प्रत्येक बॉल गणित क्षेत्ररक्षण लावू नका ही पुन्हा एकदा कळकळीची विनंती आम्ही करीत आहोत. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत खेळला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे फिरोज, त्यांना बीट करत असताना बॉल मागे निघून चाललाय. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. या बॉलवरती मिळतील धावा अर्थातच 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 10 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाला. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोचले परंतु नाही पोचू शकलेत. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी या बॉलमध्ये 2 धावा, एकच धाव प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम मिया 11 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 11 धावा. 12 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 11 धावा धावफटकावरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. या आपण ऐकूया डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि येऊयात तिसऱ्या षटकाच्या मॅचच्या दिशेने. थँक्यू टू से
2 ओव्हरचा खेळ तुर्तास कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्यात 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. कट करण्याचा प्रयत्न, जागवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि त्यावरती केलेला भेदक मारा. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल इथे डॉट राहतोय. काय सुरुवात केली आहे तिन्ही गोलंदाजाने, जबरदस्त. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते ऑन साइडला. ओव्हरपिच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. कॅचेस सातत्याने ड्रॉप होत आहेत. त्याचं मूळ कारण की इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब दर्जाचं पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु फिरोज त्या ठिकाणी मागे राहिले. परंतु दुसरे क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉलपर्यंत परंतु नाही झेलू शकलाय. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एकदा पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमात संघ धावसंख्या फटकावरती 12. ग्रेट बॉलिंग आतापर्यंत मी कौतुक करेन. रॉयल स्पोर्ट्स नावाप्रमाणे कामगिरी आतापर्यंत राहिली गेली कारण की गोलंदाजीचा दर्जा अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध. ऑफ साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. एलिव्हेशन प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा एक धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या फटकावरती 13 धावा. आतापर्यंत षटक क्रमांक 3-यातील 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्याचा उल्लेख करणार आहोत. परंतु हा फटका पहा, वा काय टायमिंग जुळवल्या बॉलवरती आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप बाकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलाय. हा दर्जेदार, धमाकेदार, रुबाबदार चौकार. थँक्यू डीजे. शोहेबच्या बॅटमधून इथे चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या माध्यमातून आता टीमची टोटल धाव फटकावरती 17 वरती जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. स्पिचिट करण्याचा प्रयत्न, इथे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. पहा जर रायटी बॅट्समन आहेत, जर उजव्या हाताने फटकेबाजी करून धावा जर येत असतात तर डावखुऱ्या शैलीचा वापर करायला नाही हवा. परंतु इथे चुकीचा फटका पाहायला मिळाला. अगदी पाट्याने बॉलचा संपर्क झाला परंतु धाव घेऊ शकले नाहीये. चांगलं एसटी रक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता केली जाईल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 17चा खतरा आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आतापर्यंत टीम रॉयल स्पोर्ट वरती मी 11 वरती जाणवलेला आहे. इनफिल्डला भेटले बॉलने, अगदी एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक, वा काय फिल्डिंग केलंय, अफलातून फिल्डिंगचे एफर्ट. या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. आमचे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. अगदी 18 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. संताने सावध सुरुवात केली परंतु 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा या मात्र मैदानाच्या आतमध्ये करायच्याच आहेत टीम मिया 11 संघाला. पाहूयात या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवतील. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना मिया 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा जरूर पाहायला मिळते परंतु सोहेबच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये फैझान याला आपण पाहत आहोत. फैझानला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अविनाश खारवी या गोलंदाजाला आता मात्र आपण पाहत आहोत. चल विकेट किपर भरपूर
टाइमपास केला जातो. व्यवस्थित मॅचेस आपल्या कंटिन्यू कम्प्लीट करायचे आहेत. चला गोलंदाजी माईकवर तयार झालेत आणि पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. शोएब आहेत, फटका इथे फसला गेलाय, उंची जास्त गाठले, लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. वा काय जजमेंट होतं. अगदी शेवटपर्यंत जर पाहिलं गेलं तर चेंडूवरती असलेली नजर आणि रिंटूने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये संपलाय शोएबचा खेळ. लागला हा धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 बॅटिंग करणाऱ्या संघाला. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवले. या जो टेम्पो आहे 1 मिनिट थांबा प्लीज. येस 1 मिनिट खेळ थांबवायचा आहे. चला टेम्पो प्लीज. क्विक फास्ट आपण मैदानाच्या बाहेर जायचंय. धावा फडकावरती लागल्या गेल्यात 18च्या घरामध्ये. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. जेवणाची उत्तम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि खरं तर विरलजी जोशी यांचे देखील आम्ही आभारी आहोत. चला पुढे एकदा मॅचकडे जाऊयात. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलची सांगता केली जाते. खूप चांगली गोलंदाजी. जेवढं कौतुक करावं तिथे कमीच. मैदानाच्या आतमध्ये रॉयल स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आतापर्यंत केलेली गोलंदाजाने जी मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. याबरोबर मिळेल एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 19 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 आपला पाहायला मिळते. 3 गडी बाद. मिया 11 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नुकताच या ठिकाणी तुर्तास कंप्लीट झालाय. फैजन आणि राहिल हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. राहिल पटेल गेल्याही मॅच मध्ये राहिल पटेलने जबरदस्त बॅटिंग केली होती. दुसऱ्या बाजूला विसरून चालणार नाही आहे. फैजम देखील तेवढेच मातबर फलंदाज आहेत. इथे फटका खेळला गेला, हवेत खेळलाय. मिस्टर बिंग श्रोक आहे. फिरोज आलेत आणि तिथे फिरोजने झेल ड्रॉप केलेला आहे. जसा झेल सोडला फिरोजच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फळकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्या म्हणजेच 21 धावा धाव फळकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर 4थ्याचा खेळ आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल ऑब्जेक्टच्या बाहेरचा जागवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. अशा रीतीने 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अगदी एक इथून देखील चेंडू बाकी असेल. 5 बॉल फेकून झालेत. या षटकाचा उल्लेख करायचा गेला तर अविनाश याला आपण बघतायत. पहिला बॉल विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा 3 बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु अपील तिथे आउट झाली, परंतु बॅटने बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रॉयल स्पोर्ट्स या संघाच्या धावसंख्या फडकावरती 3 गडी बाद 21 धावा. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
षटक क्रमांक 5 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात यंगस्टर गोलंदाज आहेत. ओमकार यादव या गोलंदाजाला आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहत आहोत. चला बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत. राहिल पटेल. पहिला बॉल ओमकार तयार. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मागे खेळला बॉल तिकडे धावा मिळतील अगदी 2 आणि डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. घोषांकित क्षेत्र या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती 23 धावा, 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेलेत. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन. कैलासवासी विकास अप्पा कदम, कैलासवासी विजेंद्र दादा यांच्या अगदी भावपूर्ण श्रद्धांजली आणि असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की या स्पर्धेचे प्रमुख अगदी जर पाहिले गेले तर नेहमीच्या मुलांच्या पाठीमागे उभं राहणारे व्यक्तिमत्व होते, परंतु ते आज आपल्यात नाही आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. त्या ठिकाणी आपण कटआउट्स बघताय, बॅनर पाहू शकतात आपण. अगदी मागे जी साईड स्क्रीन आहे त्यावरती तो बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही व्यक्तिमत्वांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओमकार आले. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 24 धावा धावफलकावरती. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज तयार ओमकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, फैजानच्या खेळ्याला लागण्या पूर्ण विराम. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. चौथा हा बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेटचं पतन. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच हितेश हितेश भाई यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज तयार. चला जास्तचा वेळ खर्च होतोय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमकार तयार. पडल्यानंतर जर पाहिजे बाउन्स असायला प्राप्त केल्या गेल्या बॉलने स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. मागे निघून जाईल बॉल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने आलेले आहेत बॉलपर्यंत. आणि तत्पूर्वी या बॉलवरती मिळतील धावा, त्या म्हणजेच 1 आणि एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफलकावरती 25 धावा, 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पहिल्या डावातील आता 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. धावा थोड्याशा कमी प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये बनताना दिसलायत. त्याचं मूळ कारण गोलंदाजाने केलेली जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओमकार तयार. पडल्यानंतर जर पाहिले गेले तर भरपूर उसळी घेतली या बॉलने आणि मागे पाठवलेला आहे 2 धावेंसाठी. आता 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हा पंचाने इशारा या ठिकाणी पोहोचवला आमच्यापर्यंत. 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजे 27च्या घरामध्ये. आता इथून देखील जर पाहिले गेले तर शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. चला पुढची मॅच UIC ज्युनियर आणि UIC इमर्जिंग. चला दोन टीमचे कॅप्टन या टॉस साठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी. UIC ज्युनियर आणि UIC इमर्जिंग या दोन्ही टीमचे कॅप्टन हे मात्र टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच पोहोचायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या समोर, समालोचन कक्षाच्या अगदी समोर टॉसची प्रक्रिया या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पाहुण्यांचे शुभ असते. चला शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावातील 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मिया 11 ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. आदळला गेला, एक सिंगल प्राप्त केला. दुसऱ्याचा प्रयत्न
मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपला पाहायला मिळतो आणि इथे विकेट जाईल, फलंदाज बाद अशा रीतीने एक शॉट देखील आहे. म्हणजे एकही धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. काय बात आहे, पंचांचं कौतुक करावं लागेल. एकही शॉट पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धाव एकही या बॉलवर मिळणार नाहीये. म्हणजेच काय तर 27 बनल्यात करायचे आहेत या मॅच मध्ये 28 ही मॅच जिंकण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल अर्थातच रॉयल स्पोर्ट्स आणि त्या डिफेंड करायच्या आहेत मिया 11 या संघाला. चला दोन टीम्स एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. UYC ज्युनियर आणि त्याच्या विपक्षात UYC इमर्जिंग या दोन टीमच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी केला जातोय. चला आघाडीचे बॅटर एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूला निरोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 27 बनले 28 करायचे आहेत. चला थोड्याच वेळेतल्या मॅचला सुरुवात होईल. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन टीम्स एकमेकाच्या विरोधात बलाढ्य आपल्या पाहायला मिळतात. एका बाजूला संघ पाहायला मिळतो मिया 11 आणि त्याच्या विपक्षात रॉयल स्पोर्ट्स. दोन आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच ओमले एका बाजूला आपण पाहत आहोत आणि दुसऱ्या बाजूला फिरोजला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीचे बॉलर षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज आमंत्रित केले गेलेत. अर्थातच मुदतशीर आलेत. षटक क्रमांक 1 मध्ये पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पहिला बॉल लेग सिक्स सोडून जाता अवंतर स्वरूपात. पहिल्याच बॉलवरती एक धाव. पहिल्याच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये अशा धावा जर खर्च झाल्या तर कदापि प्रेक्षक दडपण या मॅच मध्ये येऊ शकतं. फिल्डिंग करा टीम वरती मैदानाच्या आतमध्ये. मिया 11 या संघाने प्रथमतः बॅटिंग केली. 27 बनवल्यात अवघ्या 30 बॉल मध्ये आणि त्यामध्ये आता धावा मात्र प्रतिस्पर्धी संघ ठोकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मधून सरळ बॉल निघून जाईल का तर ट्रॅव्हलच झाला नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. 3 धाव प्राप्त केल्या. चौथी धावेचा प्रयत्न. फिरोज मैदानाच्या आतमध्ये चौथी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. वा, ओम आणि फिरोजची काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चाणाक्ष रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवरती मिळतली धावा 4. एक बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. बाउंड्रीज थोडंसं दूरवर आहेत परंतु बाउंड्रीज दूरवर असल्यानंतर जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी जर पाहिले गेले तर जे खेळाडू आहेत त्यांची क्षमता ॲबिलिटी जे काय आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसून येईल. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. उंची जास्त काढले, लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पोहोचण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल निघून जाईल शेवटच्या क्षणाला सीमारेषेपार. फिरोजच्या बॅटमधून आणखीन एक 4. थँक्यू व्हेरी मच. मैदानाच्या आतमध्ये फिरोज का बॅटिंग करतोय. स्विच हिटच्या माध्यमातून बॅटची ग्रिप चेंज केली आणि त्यानंतर चौकार आणि हा बॉल काय फटका खेळलाय. फिरोज थांबण्याचं नाव घेत नाहीये. चहू बाजूने मला फटकेबाजी करायची. माझ्या संघाला लवकरात लवकर विजय मिळवून द्यायचा आहे. याही बॉलवरती बॉल निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिरोजच्या बॅटमधून 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. फिरोज थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल गडी तो धावा बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिक त्या संघासाठी करतोय. 3 बॉल आणि लगातार 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अर्थातच 13 धावा फटकावरती पाहायला मिळत आहेत. 3 इन रोज चौकारांची आतिषबाजी. ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बागफुटला गेले, अगदी ढकलल्या गेल्या बॉलला आणि मिड ऑफ रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग केली. त्या बॉलवरती मिळेल एक धाव. एकेरी धावेच्या माध्यमातून 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 14. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. विकेट ट्रॉफी 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आपला पाहायला मिळतोय. कोर्टचा बॉल याही वेळेला चांगला ड्राव पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफला थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु कमबॅक केलं जाईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव ही मात्र जरूर प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 15च्या घरामध्ये. यस ती छोटी मुलं पण आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष ठेवायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. या मॅचची गोल्डन विकेट आणि या गोल्डन विकेटची झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी गेली आणि पंचांचा इशारा आला. इट इज अ नो बॉल. कारण की तिथे पाहिले गेले तर जो पाय आहे पॉपिंग ग्रीनच्या समोर गेला. लाईन ती क्रॉस केली आणि त्याच खेळाचा मैदानाच्या आतमध्ये पंचाने नो बॉलचा इशारा दिला. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 17 धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत.
ऑन साईडला फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु फ्री हिटचा बॉल होता, हे देखील पाहणं महत्वाचं राहील. एक धाव यावरती प्राप्त केली जाते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 18च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. काय सुरुवात केलीय, 28चा पाठलाग करत असताना 18 बनले आहेत. आता येणारे बॉल असतील तुमच्याकडे ते म्हणजे 24 आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत फक्त आणि फक्त धावा 10. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता 10 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळालंय. आता गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, अर्थातच हसन. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक जर करायचं असेल तर इथून अचूक टप्प्यावरती भेदक मारा कुठल्याही परिस्थितीमध्ये करावं लागेल. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे आहेत 10 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला बॉल आडव्या बॅटचा वापर केलाय. व्यवस्थित बॅटच्या पोझिशन मध्ये येऊ शकले नाहीये. तत्पूर्वी या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये जरूर एक धाव ही मात्र रनिंग पर्यंत विकेटच्या जोरावरती कंप्लीट केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती. त्या म्हणजेच 19 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. आता कुठली चुकी होणार नाहीये. अगदी चांगला झेल आणि फिरोजच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये टीम रॉयल. पहिला धक्का लागला. धावसंख्या 19 असताना आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इनॅट नंबर 3 वरती मिस्टर प्रकाश या फलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. मॅच जिंकण्यासाठी इथून देखील 9 धाव्यांचं समीकरण. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. पाहूया त्या मॅच मध्ये आता कशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज यार फुलटोस. खराब लाईन पाहायला मिळाली. नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमात देण्यात आला. हाईट इज फॅक्टर, कारण की कंबरेपेक्षा वर असताना बॉल पंच नेहमीच नो बॉल घोषित करत असतात आणि इथे नो बॉल जरूर पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 8 धावेचं समीकरण. यावेळेला ऑन साईडला फटका धावेत खेळला गेला. मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. वा फिल्डिंग तर पायाने झाले परंतु धावा वाचू शकल्या नाहीयेत. 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संख्या धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 22 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. 6 धावेचं समीकरण इथून देखील मैदानाच्या शिल्लक राहील. चला दोन्ही टीम लगेच रेडी राहायचा. टॉस झालाय पुढच्या मॅचचा. ऑफसाईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर पॉईंट मधून डीप कव्हर पॉईंट मध्ये, परंतु इथे जमलं नाही. परंतु धाव या ठिकाणी या बॉलवरती जरूर प्राप्त केली जाईल. षटक क्रमांक 2 आपण बघताय तर दुसऱ्या षटकात आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4. दोन्ही टीम्स रेडी राहायचा आहे. UYC ज्युनियर आणि UIC इमर्जिंग या आपण दोन्ही टीमने आपण रेडी राहायचं आहे. जशी मॅच संपेल मित्रांनो लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या पहिल्या डावातील शेवटची मॅच अगदी 5 ओव्हरची ती आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये इथे डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. एवढा पुन्हा एकदा खूप चांगली लाईन आणि खूप चांगली लेंथ
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि यस, इथे डॉट चेंडू सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गेली जाते. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आलेत. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पाठलाग कर मैदानाच्या आतमध्ये 28 धावेंचा 23 बनल्या गेल्यात. अगदी इथून देखील जर पाहिले गेलं तर 5 धावेंचे समीकरण येणारे बॉल असतील. तुमच्याकडे 18 चेंडू आणि करायचे आहेत 5 धावा. घेऊयात एक सुमधुर संगीत. यावेळेला खूप चांगला फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. एक स्ट्राइक आव्हानात क्षेत्ररक्षक नाहीये. बॉलचा पाठलाग करतील आणि बॉल सीमारेच्या पलीकडे निघून चाललाय. 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार आलाय. थँक्यू डिझे. आता थँक्यू डिझे. एका धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक राहिले. ऑन साईडला फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. खाली क्षेत्रामधून बॉल फरार. चेंडू सीमारेषे पार आणि 4 धावेंसाठी चौकार. कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्पोर्ट्स आर्लक टफलक टीम मिया 11. जबरदस्त खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून राहिला गेला, परंतु एका संघाला जिंक तर दुसऱ्या संघाला पराभव हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वीकारावा लागतो. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर मॅच जिंकली आहे टीम रॉयल स्पोर्टने हाडलक मिया 11. या संघाला येणाऱ्या स्पर्धेसाठी देऊया शुभेच्छा. चला आयोजक, 1 मिनिट आपण या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण द्यायचा आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 2 असतील. पराभूत झालेल्या संघाला देखील मॅन ऑफ द मॅच आणि विजयी झालेला देखील जर पाहिले गेले तर खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.